18 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. तर याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन कसं करावं, जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल किंवा जर तुमचा या 18 तारखेला जर चौथा दिवस असेल मासिक धर्माचा, किंबहुना काही कारणाने जर तुम्ही उद्यापन नसेल होणार तर तुमच्याकडून, तर मग ते कसं करावं, कधी करावं, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. आता मासिक धर्मामुळे कितीही नाही म्हटलं तरीही या 4 गुरुवारपैकी एखादा गुरुवार तरी आपला स्किप होतो. मग जर कोणाचा पहिला गुरुवार राहिला असेल, कोणाचा दुसरा गुरुवार राहिला असेल किंवा तिसरा गुरुवार एखादीचा राहिला असेल, तर तिने चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. बघा, मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार आहेत आणि त्याच्यातला एखादा जरी आपला काही कारणांमुळे जर तो उपवास नसेल तुम्ही धरला, तर तो तुम्ही स्किप करू शकता आणि चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. पण काही कारणांमुळे जर चौथ्या गुरुवारीच अडचण आली आहे किंवा मग तुम्ही बाहेरगावी आहात, तर तुमच्याकडून उद्यापन होत नसेल, तर तुम्ही पौष महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता. कमेंट आल्या की ताई, पौष महिन्यामध्ये हे करू का, ते करू का, देवदेव केलेलं चालतं का, देवदर्शनाला गेलं तर चालतं का? तर बघा, देवासाठी कुठलाच महिना वाईट नाही आहे किंवा प्रत्येक महिना हा तेवढाच पवित्र आहे. उलट पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणचे उपवास केले जातात. मग तो महिना वाईट कसा असेल, तर तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. जेव्हा पौष महिना लागेल तर त्याच्यानंतरचा जो गुरुवार, तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता. काही कारणाने जर चौथ्या गुरुवारी उद्यापन करायला जमणार नाही आहे, तर मग आता देवीचं उद्यापन कसं करावं, तर अर्थात माता लक्ष्मीचं पूजन आपण करत असतो. लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मीचं पूजनच म्हणायला हरकत नाही. तर ते आपण प्रत्येक गुरुवारी यथाशक्ती यथाभक्ती प्रत्येकाने माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे. आता उद्यापन हे गुरुवारीच करायचं असतं का? ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी करता तर त्याच पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची असते आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या लागलेली असणार आहे, म्हणून मग तुम्ही सकाळीच दुसऱ्या दिवशी 29 तारखेला तुम्ही पूजा मांडणी उचलून घ्यावी. आता हे जे उद्यापन आहे ना, तर हे तुम्ही सकाळी मांडणी करून घ्यावी. संपूर्ण पूजाविधी, सेवा, अर्चा जे तुम्ही करत आहात, तर या तिन्ही गुरुवारमध्ये तसंच तुम्हाला चौथ्या गुरुवारी सुद्धा करायचं आहे. आणि उद्यापनाला बऱ्याच ठिकाणी सवासणी जेवण घालतात, तर तुम्ही तसंही करू शकता. मग तुमच्या घरात आता वरण भात भाजी चपाती करणार असाल किंवा मग पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असाल, तुमची इच्छा असेल तर एखादी सवासणी जरी कोणी अवेलेबल झाली तर नक्कीच तुम्ही सवासणी जेवू घालू शकता. त्या सवासणीची माता लक्ष्मी स्वरूप तिची तुम्हाला पूजा करायची आहे. देवीची ओटी जशी भरतो आपण त्याच पद्धतीने तुमच्याकडे जर स्त्री येणार आहे तर त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. आणि हे करून झाल्यावर तुमच्या घरात जर जे काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला आहे तर तो तुम्ही तिला देऊ शकता. नाही तर मग काय होतं ना, मग तुम्ही 5 सवासणी 7 सवासणी, ताई एक सवासणी भेटली तरी चालेल का? तर हो, आजकाल प्रत्येकजण उपवास करत असता आणि उद्यापनाच्या दिवशी ताई दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्ही हळदी कुंकू करू शकता. तर तुम्हाला जरी कोणी बोलवला आणि जर तो मान दिला असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन त्यांचा हळदी कुंकू स्वीकार करू शकता आणि तुमच्या घरातही तुम्ही बोलू शकता. आता बऱ्याच वेळी ना असा प्रश्न येतो की ताई, माझं उद्यापन आहे आणि मला आहे ना तर जेवायला बोलवलेलं आहे. आता समजा आपण ज्या पद्धतीने सवासीन जेवू घालतो ना, तर मग मलाही बोलवलेलं आहे, तर मग मी जाऊ शकते का? तर बघा, तुमच्या घरात उद्यापन असेल आणि जर तुम्हाला जेवायला बोलवलं असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाही तर मग बऱ्याच बायकांचं असं असतं की माझं उद्यापन आहे तर मग मला उपवास माझ्याच घरी सोडायचा आहे. असं जर तुमचं असेल तर तुम्ही तुमच्याच घरी उपवास सोडू शकता. पण लक्षात घ्या, त्या स्त्रीने तुम्हाला बोलवलेलं आहे, म्हणजेच तुम्ही लक्ष्मी स्वरूप तिच्या घरी जाणार आहात. आणि जर सवासणी भोजन जर तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आपल्या मनात येतं ना की ताई, शेवटचा गुरुवार आहे तर मग तो माझ्याच घरी सोडला तर हरकत नाही. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी उपवास आपल्याच घरी सोडायचा असतो. पण काय होतं ना की कधी तुम्ही एखाद्याच्या घरी सवासणी म्हणून जेवणार आहात, मग ती व्यक्ती तुम्हाला माता लक्ष्मी स्वरूप तुमचा मान करणार आहे, तर मग तिथे जरी जेवलात तरी हरकत नाही. पण एवढ्या दिवसाचा उपवास आहे तर मग तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही तिथे पण जेवू शकता किंवा मग तुमच्या घरी तुम्ही उपवास सोडू शकता. आता शहरामध्ये ताई एवढ्या बायका अवेलेबल होत नाही. मग एक स्त्री जरी आली, मग तिचा तुम्ही मान सन्मान करा आणि मग तिला तुम्ही पोती द्या. जी मार्गशीर्ष गुरुवारच्या कहाणीची पोती आहे तर ती तुम्ही तिला देऊ शकता. तिला एक फळ देऊ शकता. त्या पोतीमध्ये थोडेसे तांदूळ द्या, नंतर केळी द्या आणि त्या स्त्रीचा तुम्हाला मानपान करायचा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की आता बऱ्याच बायका मग शृंगाराच्या वस्तू पण दान करत असतात. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. मग गजरा दान करा किंवा शृंगाराच्या कुठला पण वस्तू, मग त्याच्यामध्ये कुंकू आहे, तुम्ही कुंकू दान करू शकता. मेहंदीचा कोन आहे, एखादा रुमाल आहे, तर तुम्ही तुमच्याकडून यथाशक्ती असेल तसं तुम्ही दान करू शकता.
मग त्या स्त्रीचा मानपान करू शकता, हळदी कुंकू तुम्ही करू शकता. आता काय होतं ना की बऱ्याच वेळा तुम्ही जर कोणाच्या घरी गेलात तर मग तुम्हाला दूध वगैरे देतात, मग तुम्ही दूध ग्रहण करू शकतो का? तर परत तोच प्रश्न येतो की ताई आमचा उपवास आहे, मग आम्ही दुसऱ्यांच्या घरचं दूध पिऊ शकतो का? तर प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मानणं न मानणं, किती मानणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक डिसिजन असतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पिऊ शकता, तुमची इच्छा नसेल तर फक्त मग हळदी कुंकू घेऊन तुमच्या घरी येऊ शकता. हवं तर मग दूध असेल किंवा मग खीर असेल तर ते घेऊन तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता. तुमच्या घरी जेव्हा उपवास सोडता तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. बाकी तुमची इच्छा, कारण प्रत्येकाचं मत वेगळं असतं आणि आपण प्रत्येकाच्या मताचा आदर नक्कीच केला पाहिजे. तर हे झाल्यावर संध्याकाळी तुम्ही सवासणी बोलू शकता आणि मग त्यांना तुम्ही उद्यापन करू शकता. अगदी एक आली तरी हरकत नाही. देवीसाठी खिरीचा नैवेद्य बनवायचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारची खीर, मग मखाण्याची असो, तांदळाची असो किंवा मग शेवाळीची असो, अगदी दूध केशर टाकून दूध ही सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता. ज्यांना तिन्ही गुरुवारी काही करणं शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून चौथ्या गुरुवारी सुद्धा मांडणी करू शकता, देवीचं उद्यापन करू शकता. उद्यापन करणं म्हणजे काय की 1-2 सवासणी आपल्या घरी बोलवायची असते. जी इच्छा असेल की पहिल्या 3 गुरुवारी काहीच करणं शक्य झालं नाही किंवा पहिल्या 2 गुरुवारी काहीच करणं शक्य झालं नाही, तुम्ही 3ऱ्या आणि 4थ्या गुरुवारी करू शकता. अगदी तुम्ही 4थ्या गुरुवारी सुद्धा मांडणी करू शकता, देवीची पूजा करू शकता, आराधना करू शकता आणि एखाद्या स्त्रीला किंवा 1, 3, 5, 7 जेवढ्या स्त्री येतील तर त्यांचा तुम्हाला मानपान करायचा आहे आणि त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. त्या लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरी आल्यात, कारण काहीच नाही केलं याचं दुःख असण्यापेक्षा काहीतरी मी केलेलं आहे याचा आनंद खूप असतो आपल्याला. मग त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरी चालेल, पण एक सांगते की देवीला खिरीचा नैवेद्य खूप जास्त प्रिय आहे. संपूर्ण व्रताचे फळ आपल्याला मिळावे याच्यासाठी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या स्त्रीला, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान धर्म करू शकता. आता उद्यापनाला सवासणीच लागते का? तर स्त्री ही स्त्री आहे, सवासणी विधवा असं भेदभाव न करता प्रत्येक स्त्रीला मानपान द्या. कोणी पण असेल, मग ती माझ्या घरातली लक्ष्मी स्वरूप आलेली आहे, तिला पण तुम्ही उपवास जरी त्या व्यक्तीचा असेल किंवा नसेल तरी पण सवासणी आणि विधवा असं काहीच मनात न आणता तिला तुम्ही बोलवा, तिचा मानपान द्या. तिला जे काही तुमच्या घरात बनवलं असेल तर ते तुम्ही तिला नक्कीच खायला द्या. या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अगदी ज्यांना 4थ्या गुरुवारी नाही करणं झालं तर त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केलं तरी हरकत नाही. या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारची सांगता करायची आहे. शेवटी देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. घरात मंगलमय वातावरण असावं. तुमचं घर किती छोटं आहे, तुम्ही किती डेकोरेशन करत आहात याच्यापेक्षा तुमचा भाव बघत असतो. देवाला काय प्रिय आहे, तर देवाला फक्त तुम्ही प्रिय आहेत, बाकी काही प्रिय नाही आहे तर देवाला. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.